गणपती बाप्पा मोरया. विनायकाचे आगमन झाल्यानंतर आपण गौरी पूजन करतो. गणपतीच्या दोन माता, माता पार्वती कनिष्ठ माता म्हणून आणि माता गंगा ही ज्येष्ठ माता म्हणून यांचं आपण आवाहन करतो, त्याचे पूजन करतो. त्याचप्रमाणे आज अनंत चतुर्दशी. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता महालक्ष्मी यांचे आवाहन आपण करत असतो. त्या स्वरूपात हा अनंताचा धागा व आनंदीचा धागा हा आपण सर्वप्रथम पूजा केला जातो. हा आनंदाचा धागा असा बाजारात आपल्याला सर्वांना मिळतोच. त्याचप्रकारे लाल रंगाचा, लाल गोंड्याचा आनंदीचा धागा हा सुद्धा बाजारात अवेलेबल असतो. तो आपण आणायचा असतो व त्याचे पूजन करायचे विधिवत गणपतीचे विसर्जन करण्या अगोदर. आनंद चतुर्दशीला आनंदाची व आनंदीची पूजा अर्चना झाल्यानंतर घरातल्या लहान मुलांनी व पुरुषांनी हा आनंदाचा धागा आपल्या गळ्यात घालायचा असतो आणि स्त्रियांनी आणि लहान मुलींनी आनंदीचा धागा हा आपल्या उजव्या हातात बांधायचा असतो. त्यानंतर गणपतीची आरती करूनच घराबाहेर विसर्जनासाठी आपण जायला हवं. तर चला, सर्वांना आनंद चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.